कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आज आम्ही वेडिंगला जाणार आहे, म्हणजे साऊथ इंडियनच्या. हा माझा मावशीचा मुलगा आहे. सो असं वेडिंग होतं जे रीलमध्ये किंवा दाखवतात त्याच्यापेक्षा फार वेगळं होतं. तर आम्ही सकाळ सकाळी त्यांच्या गावाला गेलो, ज्यांच्या इथे लग्न होतं त्यांच्या गावाला गेलो आणि बघितलं तर काय सगळे म्हणजे नाही का बसले होते आणि मेहंदी पण काढत होते. तर मग मी पण मेहंदी वगैरे काढली, त्या छोट्या पोरीची पण मी पण मेहंदी काढली आणि तिने पण काढली माझी. नंतर मग जी नवरी असते ना तिला एक रात्री आधीच ना गावात आणलं जातं नवरदेवच्या, आणि तिला ना देवाच्या मंदिरापाशी बसवलं जातं आणि तिच्या घरचे येतात काहीतरी घेऊन, असं काहीतरी असतं. आणि तिकडं असं असतं की ना घरापाशीच लग्न करायचं आणि असं मंडप घालायचं असतं. ते हे सगळं हाताने बनवलं आहे. आणि मग नंतर म्हणजे एवढंच सुंदर बनवलं होतं हाताने काय विचारायलाच नको. आणि जे नवीन जोडपं असतं म्हणजे ज्यांचं आधीपासून लग्न झालं आहे त्यांनी हे असं गावातनं मेन जे गावात म्हणजे विहीर असते त्या विहिरीतनं पाणी आणायचं, कारण हळद असते ना दुसऱ्या दिवशी. मग त्याच पाण्याने त्या नवरीला आंघोळ घालायची असते, म्हणून त्या कपलने आणायचं असतं. मग थोड्या वेळाने हळदीचा वगैरे कार्यक्रम सुरू झाला. मग सगळ्यांनी हळद वगैरे लावली. हळद अशी लावतात इथे की नवरा नवरी एकत्र बसून लावतात. आणि महाराष्ट्रामध्ये कसं असतं, नवरदेव वेगळीकडं हळद लावतो, नवरी वेगळीकडं, अशी हळद लावतात. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे मुलगा आणि मुलगी एकत्रच हळद लावतात, असं आहे. आणि जे पाणी आणलं होतं ना त्याच पाण्याने ह्यांना आंघोळ घालणार आहे. बघू शकता तुम्ही तिथं ते काय मटका आहे तिथे. मग थोड्या वेळानंतर त्यांना आंघोळ घातली. मग नंतर काहीतरी वचन असतात ते पूर्ण करायचे असतात त्यांनी. मग ते तो माणूस त्या वचनास त्यांना बांधतो आहे असं समजू आपण. मलाही माहिती नाही आहे नीट, पण असं आहे. आणि नंतर मग थोड्या वेळानंतर मग आम्ही हळद वगैरे सगळं केल्यानंतर मग त्या नवरीला ना लग्नाची साडी म्हणू शकतात मी. असं कसं दाखवतात आता बघा ना रिअलमध्ये तर असं असतं आमच्याकडे, पण रीलमध्ये एकदम असं छान साडी विडी घातलेली असते नवरीने. पण असं काही नसतं. पण असं काही नसतं. असं एकदम साधं सिम्पलच लग्न असतं इकडे, म्हणजे गावातल्या गावातच. मग मंगळसूत्र बांधण्याचा विधी. तो नवरदेव किती कन्फ्यूज आहे बाई, म्हटलं हा काही कळतच नाही आहे. बघा ना त्याच्याकडं केवढा बिचारा असा घाबरल्यासारखा आहे. मग कसं लग्न पार पाडलं. छान होतं, खूप मस्त मज्जा आली. असं काहीतरी वेगळं बघायला भेटलं रीलवरचं रिॲलिटी. नंतर मग थोड्या वेळानंतर हे असं सगळं झाल्यानंतर मग मंगळसूत्र बांधलं सगळं. मग असं ह्यांच्याकडे असं असतं की आमच्याकडं वेगळं असतं आमचं लग्न, पण ह्यांच्याकडे असं असतं की गावात मिरवणूक अशी काढायची असते. अशी मिरवणूक काढतात. नवीन कपल असतं ज्यांचं आधीपासून लग्न झालं आहे त्यांनी असा हंडा डोक्यावर घ्यायचा असतो आणि गावातल्या सगळ्यात लास्ट मंदिर कोणचं त्या मंदिरापर्यंत जायचं चालत. आणि असं मग देवाला पाया पडून परत रिटर्न आपण घरी यायचं असतं. घरी आल्यानंतर मग अजून एक प्रथा असते, लय भारी असते. तुम्ही पहिलं स्टार्टिंग व्हिडिओमध्येच बघितलं असेल की एक प्रथा असते, ती पण फॉलो करायची असते. मी पुढे सांगेलच. मग नवरदेव नवरी मग आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतात. आम्ही पण दर्शन घेतलं. खूप छान आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं. फक्त एवढंच की ऊन जरा जास्त लागत होतं तिथं. नंतर मग रात्र झाल्यानंतर मग देवाच्या मंदिरामध्ये खेळ सुरू होतो. म्हणजे नवरदेव त्यांच्या तोंडात ना पान किंवा सुपारी धरली जाते आणि ते अशी बारीने त्यांच्या तोंडात माऊथ टू माऊथ घ्यायची असते ती सुपारी किंवा ते खोबरं जे काय असेल ते. नवरी एवढी लाजत होती, पण हे गेम बघायला मात्र खूप मज्जा येते लय मज्जा येते. हे सगळीकडे असतं पण दाखवत नाही, काय माहिती का दाखवत नाही, पण आमच्याकडे तर असतं. असं एकदम वेडिंग छान झालं. आणि हे आंध्र प्रदेशचं वेडिंग आहे, कर्नाटकचं.